मृत्यूआधी जे काही घडतं तो सगळा मेंदूचा खेळ असतो का? की मृत्यूनंतरच्या जगाची खरी झलक असते? आज आपण अशाच एका रहस्यमय विषयाचा शोध घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत असा अनुभव ज्याने जगभरातील शास्त्रज्ञसुद्धा विचारात पडले आहेत. हजारो वर्षांपासून माणूस एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. मरणाच्या काही मिनिटांपूर्वी नेमकं काय घडतं? चला तर आज व्हिडिओमधून बघूया. आधुनिक विज्ञानाने मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आलेल्या अनेक लोकांच्या अनुभवांचा अभ्यास केला आहे. या अनुभवांना नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच मृत्यूच्या उंबरठ्यावरचे अनुभव असं म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या देशांतील अनेक लोकांनी सांगितलेल्या अनुभवांमध्ये काही विलक्षण साम्य आढळून येतं. पण त्याआधी आपण समजून घेऊया की मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी आपल्या शरीरात नेमकं काय घडतं. जेव्हा शरीर हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करू लागतं तेव्हा सर्वात आधी हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ऑक्सिजन कमी झाल्यावर मेंदूतील काही भाग आधीसारखे काम करू शकत नाही. याचवेळी अनेकांना दृष्टी धूसर झाल्यासारखे वाटते. आजूबाजूचं जग अस्पष्ट दिसू लागतं. काही लोकांना आवाज दूरवरून येत असल्यासारखे वाटतात, तर काहींना शरीर जड झाल्यासारखं जाणवतं, तर काही लोकांना स्वतःचं शरीर हलकं झाल्याची अनुभूती होते. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये असा काही अनुभव तुम्ही ऐकला आहे का ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डॉक्टर सांगतात की शेवटच्या क्षणांमध्ये शरीरातील ऊर्जा महत्त्वाच्या अवयवांकडे वळून जाते. हातपाय थंड पडू लागतात, श्वास खोल आणि अनियमित होतो, चेहऱ्यावर वेगळीच शांतता दिसू लागते. परंतु इथेच सर्वात मोठं रहस्य सुरू होतं. कारण अनेक लोकांनी सांगितलं आहे की या अवस्थेमध्ये त्यांना अशा काही गोष्टी दिसू लागतात ज्या तिथे प्रत्यक्षात कधी नव्हत्याच. काहींना प्रकाश, काहींना आवाज, तर काही लोकांना अशा व्यक्ती दिसल्या आहेत ज्या अनेक वर्षापूर्वी या जगातून निघून गेल्या होत्या. मग प्रश्न असा निर्माण होतो, मेंदू बंद पडत असताना हे अनुभव निर्माण होतात तरी कसे? हा फक्त रसायनांचा परिणाम असतो का, की माणूस खरंच एका वेगळ्या प्रवासाला सुरू करत असतो? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण पाहूया जगभरात सर्वाधिक नोंदवला गेलेला तेजस्वी प्रकाशाचा अनुभव. चला तर पुढे जाऊया. मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी अनेक लोकांना एक तेजस्वी प्रकाश दिसतो, असा दावा हजारो लोकांनी केला आहे. विशेष म्हणजे हे लोक वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या धर्मांचे आणि वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वाढलेले होते. तरीसुद्धा त्यांच्या अनुभवांमध्ये एक विलक्षण साम्य दिसून आलं. अनेक लोकांनी सांगितलं की अचानक त्यांच्यासमोर एक लांब अंधारलेला बोगदा दिसू लागला. त्या बोगद्याच्या शेवटी अत्यंत तेजस्वी पण डोळ्यांना अजिबात त्रास न देणारा प्रकाश होता. हा प्रकाश सूर्यापेक्षा सुद्धा अधिक तेजस्वी वाटत होता. पण त्याच्याकडे पाहताना भीती नव्हती. उलट एक अनोखी शांतता, सुरक्षिततेची भावना आणि मनाला शब्दांमध्ये न सांगता न येणारा आनंद जाणवत होता. काही लोकांनी सांगितलं की त्या प्रकाशाकडे ते नकळत ओढले जात होते. जणू एखादी अदृश्य शक्ती त्यांना तिकडे घेऊन जात होती. मात्र विज्ञान या अनुभवाचं वेगळं स्पष्टीकरण देतं. जेव्हा मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा दृष्टी नियंत्रित करणाऱ्या भागावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काही संशोधकांच्या मते बोगद्यासारखा प्रकाश दिसण्यामागे हा जैविक परिणाम असू शकतो. पण इथे एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. जर हा फक्त ऑक्सिजन कमी झाल्यामुळे होणारा परिणाम असेल तर इतक्या वेगवेगळ्या लोकांनी जवळजवळ एकसारखाच अनुभव का सांगितला असेल? याच प्रश्नाचं निश्चित उत्तर आजही विज्ञानाकडे नाही. पण यानंतरचा अनुभव तर आणखीनच रहस्यमय आहे. जगभरातील अनेक लोकांनी असा दावा केला आहे
की मृत्यूच्या अगदी जवळ असताना त्यांना त्यांच्या मृत आई वडिलांचे, आजी आजोबांचे, मित्रांचे किंवा इतर प्रिय व्यक्तींचे दर्शन झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्ती जिवंत नसतात. अनेक वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालेलं असतं. काही लोक म्हणतात, माझी आई माझ्यासमोर उभी होती. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर इतकी शांत स्मितरेषा होती की माझी सगळी भीती नाहीशी झाली. काहींनी सांगितलं, माझे वडील माझा हात धरून जणू मला कुठेतरी घेऊन चालले होते. तर काहींना असं वाटलं की एखादी अदृश्य शक्ती त्यांना सांगत होती, अजून तुझी वेळ आलेली नाही, इथून तू परत निघ. भारतीय अध्यात्मसुद्धा अशा अनुभवांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. काही धार्मिक परंपरांनुसार शेवटच्या क्षणी आत्म्याला त्याच्या पूर्वजांची किंवा दैवी शक्तीची अनुभूती होऊ शकते. मात्र हे श्रद्धेवर आधारित वर्णन आहे. विज्ञानाने याची पुष्टी कधीही केलेली नाही. यामुळेच हा विषय आजही गूढ मानला जातो. पण या सर्व अनुभवांपेक्षा सुद्धा एक अनुभव असा आहे ज्याने जवळजवळ प्रत्येकाला हादरवून सोडलं आहे. तो म्हणजे संपूर्ण आयुष्य एका क्षणात डोळ्यांसमोरून जाणं. तुमच्या जन्मापासून आजपर्यंत घडलेल्या हजारो घटना, बालपणातील खेळ, आईच्या कुशीत घालवलेले क्षण, शाळेचा पहिला दिवस, पहिलं प्रेम, यश, अपयश, तुम्ही कोणाला दिलेला आनंद, कोणाचं मन दुखावलेले क्षण, हे सगळं एका क्षणात जणू चित्रपटासारखं तुमच्या डोळ्यांसमोर झरझर सरकत आहे. याला संशोधक लाईफ रिव्ह्यू म्हणजेच संपूर्ण आयुष्याचा आढावा असं म्हणतात. अनेक लोक सांगतात की त्यांनी फक्त घटना पाहिल्या नाहीत, तर त्या पुन्हा एकदा अनुभवल्या. त्यांनी इतरांना दिलेला आनंदसुद्धा जाणवला आणि स्वतःमुळे झालेलं दुःखसुद्धा तितक्याच तीव्रतेने त्यांना जाणवलं. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते मृत्यू जवळ आल्यावर मेंदू अतिशय वेगाने साठवलेल्या आठवणी सक्रिय करू शकतो. त्यामुळे हा अनुभव निर्माण होत असावा. परंतु हा फक्त मेंदूचा परिणाम आहे की त्यामागे काही अधिक गूढ सत्य दडलं आहे, याचं उत्तर मात्र आजपर्यंत कुणालाही मिळालेलं नाही. आणि आता प्रश्न पडतो, जर हे सगळं खरं असेल तर शेवटच्या क्षणी माणूस बोलतो तरी काय? काही लोक अदृश्य व्यक्तींशी का बोलतात? आणि भारतीय धर्मग्रंथ मृत्यूच्या त्या अंतिम क्षणाबद्दल नेमकं काय सांगतात? चला तर याचं उत्तर पुढे जाणून घेऊया. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी काही लोक अशा व्यक्तींशी बोलू लागतात ज्या प्रत्यक्षात त्या खोलीतच नसतात. अनेक डॉक्टर, परिचारिका आणि मृत्यूशय्येवरील रुग्णांची काळजी घेणाऱ्या तज्ज्ञांनी वर्षानुवर्षे अशा घटना पाहिल्याचं सांगितलं आहे. काही रुग्ण अचानक खोलीच्या एका कोपऱ्याकडे पाहून हसायला सुरू करतात. काही जण हात पुढे करतात, जणू कोणीतरी त्यांना बोलावत आहे. तर काही जण शांत आवाजात म्हणतात, आई आली आहे, बाबा मला न्यायला आले आहेत, किंवा मला आता घरी जायचं आहे. वैद्यकीय विज्ञान या अनुभवांना मेंदूमध्ये मृत्यूपूर्वी होणारे बदल, औषधांचा परिणाम किंवा चेतनेतील बदल यांच्याशी जोडून पाहते. पण एक गोष्ट मात्र डॉक्टरसुद्धा मान्य करतात, हे अनुभव अनेकदा इतके स्पष्ट आणि सातत्यपूर्ण असतात की त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण अजूनही मिळालेलं नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीराचा अंत होतो, पण आत्मा पुढील प्रवासाला निघतो. म्हणजेच मृत्यू हा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासाचं सविस्तर वर्णन आढळतं. त्या ग्रंथानुसार मनुष्याच्या कर्मांचा त्याच्या पुढील प्रवासावर परिणाम होतो. मात्र हे धार्मिक आणि श्रद्धेवर आधारित वर्णन आहे. त्याला आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले तथ्य मानता येत नाही. अनेक संत महात्म्यांनी सुद्धा मृत्यूची भीती न बाळगण्याचा संदेश दिला आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये असा काही अनुभव तुम्ही ऐकला आहे का ते नक्की लिहून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांच्या मते ज्याने आयुष्यभर सत्य,
दया, सेवा आणि ईश्वरभक्तीचा मार्ग स्वीकारला त्याच्यासाठी मृत्यू हा भयाचा विषय नसून शांततेकडे नेणारा टप्पा असू शकतो. यामुळेच विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचे मार्ग इथे वेगवेगळे होतात. विज्ञान म्हणतं आपल्याला काही अनुभव दिसतात, पण त्यामागचं अंतिम कारण अजून निश्चितपणे सांगता येत नाही. अध्यात्म म्हणतं मृत्यू म्हणजे आत्म्याचा पुढील प्रवास. या दोन्हींपैकी अंतिम सत्य कोणतं आहे याचं उत्तर आजही कोणाकडे नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती जी मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आली आहे तिने एक समान गोष्ट सांगितली. त्या अनुभवामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. अनेकांनी पैशामागे धावणं कमी केलं, अनेकांनी आपल्या कुटुंबाला अधिक वेळ द्यायला सुरुवात केली, अनेकांनी द्वेष सोडून प्रेम स्वीकारलं आणि अनेक लोकांनी पहिल्यांदाच जाणलं की आयुष्य किती मौल्यवान आहे. कदाचित म्हणूनच मृत्यूचं गूढ समजून घेण्यापेक्षा मृत्यूपूर्वीचं आयुष्य कसं जगायचं हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण शेवटच्या क्षणी आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय दिसेल याचं ठाम उत्तर आजही कोणाकडे नाही. कदाचित तेजस्वी प्रकाश दिसेल, कदाचित आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण येईल, कदाचित संपूर्ण आयुष्य एका क्षणामध्ये डोळ्यासमोरून जाईल, किंवा कदाचित असं होऊ शकतं यापैकी काहीही होणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आज आपण जो विचार करतो, जी कर्म करतो, ज्या माणसांवर प्रेम करतो आणि ज्या आठवणी निर्माण करतो त्याच आपल्या आयुष्याचा खरा ठेवा असतात. म्हणूनच प्रत्येक दिवस असा जगा की उद्या जर शेवटचा दिवस ठरला तरी मनामध्ये पश्चाताप उरू नये. कारण मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नसतं, पण मृत्यू येईपर्यंतचं आयुष्य कसं जगायचं हा निर्णय मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतो. कदाचित मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नसेल, पण अर्थपूर्ण आयुष्य जगणं हेच त्या रहस्याचं सर्वात सुंदर उत्तर असू शकतं. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.